Good morning, students. During last lecture, we have studied introductory part of rotational dynamics. गेल्या वेळच्या लेक्चरमध्ये आपण रोटेशनल डायनॅमिक्सचा जो मूलभूत पार्ट आहे तो बघितलेला आहे. फॉर बेस्ट अंडरस्टँडिंग और परफेक्ट अंडरस्टँडिंग फर्स्ट लेक्चर इज इम्पॉर्टंट. नाउ वी हैव टू स्टार्ट एक्चुअल सिलेबस ऑफ दिस टॉपिक. रोटेशनल डायनॅमिक्सला दुसरे एक नाव आपण सांगू शकतो, सर्क्युलर मोशन प्लस रोटेशनल मोशन. गेल्या वेळी रोटेशनल मोशनची डेफिनेशन मी सांगितली होती तुम्हाला. काय डेफिनेशन सांगितली होती? द मोशन, रोटेशनल मोशन इज अ मोशन in which every particle of body performs circular motion and body rotates about given axis of rotation. हा पार्ट तुम्हाला कळालेला आहे. मग सर्क्युलर मोशन शब्द का घेतला तर रोटेशनल मोशन मध्ये गेल्या वेळेला आपण चर्चा केलेली आहे की प्रत्येक पार्टिकल बॉडीचा सर्क्युलर मोशन करतो आणि बॉडी काय होत्या, रोटेट होत्या. म्हणजे रोटेशनल मोशन मध्ये बॉडी ज्या पार्टिकल पासून बनल्या ते सर्व पार्टिकल सर्क्युलर मोशन करत असतात आणि तुम्हाला माहित आहे महत्वाची गोष्ट त्यातली की त्या प्रत्येक पार्टिकलचं लिनियर स्पीड हे डिफरंट असतं. आता दुसरा एक महत्वाचा भाग आपल्याला शिकायचा आहे. यामध्ये आपल्या जे टेक्स्ट बुक आपलं आहे त्यात पहिल्यांदाच आहे इंट्रोडक्शन. सगळं शिकलं पाहिजे आपल्याला. इंट्रोडक्शन सुद्धा माहित पाहिजे. रिव्हॉल्विंग बॉडी. आता रिव्हॉल्विंग बॉडी म्हणजे काय आणि रोटेटिंग बॉडी. बॉडी कधी रिव्हॉल्व होते आणि बॉडी रोटेट कधी होते आपण कधी म्हणू शकतो बघा. आता हे शिकण्या अगोदर आपणाला सर्क्युलर मोशनचा अर्थ माहित पाहिजे आपल्याला. सर्क्युलर मोशन म्हणजे काय 11वीत झालंय बघा. ही एक डायग्राम आहे बघा. ह्या डायग्राम मध्ये हा जो पार्ट आहे सर्कलचा त्याला स्पेशल नाव आहे. जॉमेट्री मध्ये त्याचं नाव आहे सर्कम्फरन्स. वी हॅव स्टडीड इन 10th स्टँडर्ड, 8th स्टँडर्ड, 7th स्टँडर्ड. मग सर्क्युलर मोशन म्हणजे काय? समजा एखादा पार्टिकल इथं ए पोझिशनला असेल आणि तो असाच इकडून येत असेल आणि परत इथं जात असेल तर त्या पार्टिकलचा पाथ जो आहे, मार्ग आहे, तर ह्या सर्कलच्या सर्कम्फरन्स वरून आहे. हा जो मार्ग आहे त्याला सर्कम्फरन्स म्हणायचं. मग सर्क्युलर मोशन, सीएम, नॉट चीफ मिनिस्टर, सर्क्युलर मोशन. आवर इंटरेस्ट इज इन सी फॉर सर्क्युलर, एम फॉर मोशन. द मोशन ऑफ पार्टिकल, सपोज पार्टिकल मूव्स इन दिस वे along the circumference of circle, that is called a circular motion. सर्क्युलर मोशनचं उदाहरण आपण दैनंदिन जीवनातलं सांगू शकतो. द मोशन ऑफ टिप ऑफ हँड्स ऑफ क्लॉक. तुमच्या हातात घड्याळ असेल त्यात वेगवेगळे हँड्स आहेत. मिनट हँड आहे, अजून कुठला हँड आहे? हा बरोबर, हवर हँड. अजून कुठला हँड आहे? सेकंड हँड. तर मोशन ऑफ टिप ऑफ हँड्स ऑफ क्लॉक इज अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ सर्क्युलर मोशन. आता ह्या सर्क्युलर मोशन मध्ये आता स्टडी करताना आपल्याला एकंदरीत टॉपिक मध्ये रिव्हॉल्विंग बॉडी, ज्या वेळेला बॉडी रिव्हॉल्व होते म्हणजे काय होतं बघा. आता सपोज दिस इज सन, दिस इज अर्थ. आता मी वाक्य काय वापरतो बघा,
अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड दी सन. आता काय होतंय बघा, हे वाक्य एक बघा आणि दुसरं एक वाक्य सांगतो. आता ही अर्थ कन्सिडर केलंय आपण याला आणि याला सन कन्सिडर केलंय आपण. आता अर्थ, आता बघा मी काय करतोय, अर्थ रोटेट्स, अर्थ रोटेट्स, दिस इज रोटेटिंग बॉडी नाव, अर्थ रोटेट. आता हे दोन्ही उदाहरणे घेतली तर आता ह्या माझ्या ऍक्शन कडे बघा. अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड दी सन. मग रिव्हॉल्विंग बॉडी आणि रोटेटिंग बॉडी याचा नेमका कसं काय सांगणार आपण. तर रिव्हॉल्विंग बॉडी मध्ये बघा, एखादी बॉडी उदाहरणार्थ अर्थ काय होत्या, रिव्हॉल्व होत्या अराउंड सम एक्सटर्नल पॉइंट, अराउंड सम एक्सटर्नल पॉइंट which is not the point of this body. We consider this point, external point, as sum. म्हणजे रिव्हॉल्विंग बॉडी मध्ये बॉडी, दिस बॉडी रिव्हॉल्व होत्या अबाउट सम एक्सटर्नल पॉइंट which is not the part of revolving body. This is not part of this body. We call this as a revolving body. And then what is rotating body? What is rotating body? This action, suppose this body, any body, suppose this is earth, we say any body, suppose. काय होते बघा. आता ऍक्च्युली आपल्याला मोशन बघायची आहे. ही काय अर्थ म्हणजे आपण आपलं उदाहरण म्हणून घेतलंय. ही काय आता अर्थ आहे का आपल्या हातात नाही. एनी बॉडी, सपोज दिस बॉडी rotates about its own axis of rotation, and this axis of rotation passing through the body, passing through the body. म्हणजे ही बॉडी यातला प्रत्येक पार्टिकल रोटेशन मध्ये सर्क्युलर मोशन करतो. कारण आपल्याला रोटेशनल मोशन मध्ये सांगितलंय की प्रत्येक पार्टिकल बॉडीचा सर्क्युलर मोशन करतो आणि बॉडी मग आपण म्हणायचो रोटेट होत्या अबाउट गिवन ऍक्सिस ऑफ रोटेशन विच इज अ पासिंग थ्रू द बॉडी. म्हणजे आता ही अर्थ रोटेट होत्या अबाउट गिवन ऍक्सिस ऑफ रोटेशन. उदाहरणार्थ अर्थ रोटेट्स अबाउट इट्स ओन ऍक्सिस. आता कुठून कुठं काय हे तुम्हाला अगोदर माहित आहे. वेस्ट टू ईस्ट और ईस्ट टू वेस्ट. यू टेल मी टुमॉरो आफ्टर थिंकिंग. आय विल कॅनॉट से. आता मी सांगत नाही, तुम्ही जरा विचार करायचा. आता इथं आपण रिव्हॉल्व कसं पण करतोय, आपल्याला फक्त शिकायचं आहे रोटेशनल म्हणजे काय. त्यासाठी मी कसंही रिव्हॉल्व करतो, रोटेट करतो, रिव्हॉल्व करतो. आता बघा दुसरा महत्वाचा पॉइंट आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ सर्क्युलर मोशन. कॅरेक्टरिस्टिक्स, सर्क्युलर मोशनच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय. एका मार्काला तुम्हाला परीक्षेला विचारू शकतात. स्टेट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. 2 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत अर्ध्या अर्ध्या मार्काला. तर आता त्या कॅरेक्टरिस्टिक्स शिकण्या अगोदर, कॅरेक्टरिस्टिक सांगण्या अगोदर मी तुम्हाला एक ह्याच्यातलं उदाहरण सांगतो बघा. ज्यावेळी बॉडी सर्क्युलर मोशन करते त्यावेळी बॉडीला लिनियर व्हेलॉसिटी पण असते आणि बॉडीला अँग्युलर व्हेलॉसिटी पण असते. कारण सर्क्युलर मोशनचं दुसरं नाव आहे अँग्युलर मोशन. मग ज्यावेळी बॉडी सर्क्युलर मोशन करते अबाउट सम एक्सटर्नल पॉइंट, त्यावेळी लिनियर व्हेलॉसिटी ही ऍट गिवन इन्स्टंट, दिलेल्या वेळेला, समजा 10 वाजता बॉडी येत आहे, 10:30 वाजता बॉडी समजा बी पॉइंटला गेली, ए पॉइंटला दिलेल्या वेळी ऍट गिवन इन्स्टंट ऑफ टाइम म्हणायचं. लिनियर व्हेलॉसिटी इज डिनोटेड बाय ड्रॉइंग टँजंट टू ऍट दॅट पॉइंट.
व्हेअर बॉडी प्रेझेंट. जिथं बॉडी प्रेझेंट आहे त्या ठिकाणी जर टँजंट काढला, ती टँजंटची डायरेक्शन लिनियर व्हेलॉसिटी दाखवते. बॉडी बी ठिकाणी गेली थोड्या वेळानं, तर बघा बी पॉइंटला टँजंट काढला, लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन अशी आहे. म्हणजे ए पॉइंटला बॉडी असताना लिनियर व्हेलॉसिटी अशी, बी पॉइंटला गेली लिनियर व्हेलॉसिटी अशी. बॉडी समजा या ठिकाणी आली तर लिनियर व्हेलॉसिटी म्हणजे एकदा डायरेक्शन अशी, थोड्या वेळानं परत अशी, परत थोड्या वेळानं इकडं, परत थोड्या वेळानं कशी येईल इकडे. अँटी क्लॉकवाईज मोशन आहे. याचा अर्थ लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन एकदा अशी, एकदा अशी, एकदा अशी, अशी नीटच आहे का? नाही. म्हणजे डायरेक्शन बदलते का बदलत नाही? राईट, बदलते. बरोबर सांगितलं, बदलते. डायरेक्शन बदलते. म्हणजे लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन सर्क्युलर मोशन मध्ये सारखी बदलत्या. म्हणून पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे बदलणे. व्हेलॉसिटी मध्ये बदल होणे म्हणजे काय असतं? ऍक्सलरेशन. काय असतं? ऍक्सलरेशन. मग डायरेक्शन लिनियर व्हेलॉसिटीची बदलत्या, याचा अर्थ लिनियर व्हेलॉसिटी बदलत्या. मग लिनियर व्हेलॉसिटी बदलण्यासाठी मॅग्निट्यूड बदलली पाहिजे, डायरेक्शन बदलली पाहिजे असं नाही. फक्त डायरेक्शन जरी बदलली तरी लिनियर व्हेलॉसिटी चेंजिंगच म्हणतो. कुठलीही गोष्ट, आता वेक्टर क्वांटिटी आहे, ही वेक्टर क्वांटिटी कॉन्स्टंट कधी म्हणायचं असतं? जर त्याची डायरेक्शन आणि त्याची मॅग्निट्यूड जर सेम राहिली तरच त्या फिजिकल क्वांटिटीला, म्हणजे ऑफकोर्स वेक्टर फिजिकल क्वांटिटीला आपण कॉन्स्टंट म्हणतो. इथं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असू दे नाही तर नसू दे, त्याचा काय संदर्भ नाही आपल्याला, तो पुढे घ्यायचा आहे आपल्याला. डायरेक्शन सारखी चेंजिंग होत्या, याचा अर्थ लिनियर व्हेलॉसिटी बदलत्या, आणि लिनियर व्हेलॉसिटी बदलली की त्या ठिकाणी काय निर्माण होतं? ऍक्सेलरेशन. म्हणून पहिली कॅरेक्टरिस्टिक्सचं स्टेटमेंट आहे सर्क्युलर मोशन इज अ ऍक्सेलरेटेड मोशन. ऍक्सेलरेटेड मोशन. कसली मोशन आहे? ऍक्सेलरेटेड मोशन. ऍक्सेलरेटेड मोशन. हे दोन वर्ड महत्वाचे. लिहिताना कसं लिहायचं परीक्षेत आपण? इट इज वर काय लिहिणार? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. परत मग आणखीन लिहायचं का आकडा एक टाकून? सर्क्युलर मोशन रिपीट करायचं नाही. इट इज फॉर सर्क्युलर मोशन. इट इज ऍक्सेलरेटेड मोशन. दॅट इज सर्क्युलर मोशन इज ऍक्सेलरेटेड मोशन. अर्थ कळाला का? ह्याला ऍक्सेलरेटेड मोशन का म्हणायचं? हे वाक्य तयार झालं. मग जी गोष्ट मागाशी मी एक्सप्लेन केली ती एकाच वाक्यात सांगायची. इट इज ऍक्सेलरेटेड मोशन म्हणजे काय? द डायरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी changes at given instant of time when particle performing circular motion. आणि पहिली कॅरेक्टरिस्टिक झाली त्यामुळं इट इज ऍक्सेलरेटेड मोशन. व्हॉट इज इट? सर्क्युलर मोशन. आणि दुसरी एक कॅरेक्टरिस्टिक आहे, आता ती काय सांगतोय बघा. मी ती अगोदर डायरेक्ट स्टेटमेंट सांगत नाही तुम्हाला. डायरेक्ट स्टेटमेंट सांगितलं की तुम्हाला ते पाठ करून ठेवायला लागेल, आणि जर पाठ करून जर तुम्ही ठेवलं तर त्याचा अर्थ कळणार नाही. डायरेक्ट स्टेटमेंट सांगत नाही मी, अगोदर थोडीशी माहिती सांगतो तुम्हाला. दुसरी कॅरेक्टरिस्टिक्सचं स्टेटमेंट तयार करायचं आहे आपल्याला, एकच वाक्य. तर त्याच्यासाठी जरा माहिती बघा. बघा, पार्टिकल इथून स्टार्ट झाला, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, असाच आला इकडून, परत इथं आला, एक रिव्हॉल्युशन पूर्ण झाली म्हणायचं. काय रिव्हॉल्युशन? रिव्हॉल्विंग बॉडी moves around or about some external point C. म्हणून म्हणतोय मी एक रिव्हॉल्युशन पूर्ण झाली. एक काय झाली? रिव्हॉल्युशन पूर्ण झाली. हा पार्ट सी पॉइंट आहे, तो बॉडीचा पार्ट नव्हे, तो एक्सटर्नल पॉइंट आहे. म्हणून इथं मी रिव्हॉल्विंग बॉडी म्हणतोय. कसली बॉडी म्हणतोय? रिव्हॉल्विंग बॉडी. सपोज दिस रिव्हॉल्विंग बॉडी, हे वर्ड अप्लाय करायचेत आपल्याला. रिव्हॉल्विंग बॉडी कधी अप्लाय करायचं आणि रोटेटिंग बॉडी कधी अप्लाय करायचं कळलं पाहिजे. आता बघा, बॉडी इज रिव्हॉल्विंग, कमिंग इन दिस वे, गोइंग अँड कमिंग ॲट इनिशियल पॉइंट, completes one revolution. Now body starts second revolution.
सपोज बॉडी स्टार्ट्स थर्ड रिव्हॉल्युशन. आता बस नाही असंच मोजत बसायला लागेल आपल्याला नेमकं काय बघायचं आहे बघा. पहिल्या वेळी बॉडीचा पाथ हाय, दुसऱ्या वेळी पाथ काय आहे बघा, तिसऱ्या वेळी बघा पाथ काय आहे, सेम आहे का डिफरंट आहे. तो मार्ग त्याला तिथे एक पुस्तकात आपल्या वर्ड आहे ट्रॅजेक्टरी. ट्रॅजेक्टरी म्हणजे कर्वड पाथ. हा पाथ कसा आहे, कर्वड पाथ आहे. पाथ आहे पण कसला आहे, कर्वड आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं ट्रॅजेक्टरी. हा पाथ कसला, कर्वड पाथ. आता दोन शब्दाऐवजी एकच शब्द ट्रॅजेक्टरी, आणि ट्रॅजेक्टरी म्हटलं की कर्वड पाथ म्हणायचं. मग हा जो पाथ आहे म्हणजेच कर्वड पाथ आहे, म्हणजेच सर्क्युलर पाथ आहे, म्हणजेच ही ट्रॅजेक्टरी आहे. प्रत्येक रिव्हॉल्युशनला पार्टिकल त्याच मार्गाने जातोय का वेगळ्या मार्गाने जातोय, बरोबर त्याच मार्गाने जातोय. याचा अर्थ पार्टिकल रिपीट्स इट्स पाथ along same trajectory again and again, and therefore we explain this in one statement: circular motion is a periodic motion. Circular motion is a which motion, periodic motion. Periodic motion आहे म्हणजे काय, पहिल्या वेळी पाथ म्हणजे हीच ट्रॅजेक्टरी आहे, दुसऱ्या वेळी हाच पाथ आहे, तिसऱ्या वेळी हाच पाथ आहे, म्हणजे पाथ सेम आहे. म्हणजे पार्टिकल और बॉडी मूव्स अलॉन्ग सेम पाथ अगेन अँड अगेन, और अलॉन्ग द सेम ट्रॅजेक्टरी अगेन अँड अगेन, and therefore we say that this is a periodic motion. परीक्षेला प्रश्न कसा येऊ शकतो, स्टेट अँड एक्सप्लेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. त्यावेळी आपण फक्त हे दोन पॉइंट लिहून चालणार नाही, हे वाक्य लिहायचं, इट इज ऍक्सेलरेटेड मोशन, दॅट इज सर्क्युलर मोशन इज ऍक्सेलरेटेड मोशन. थोडंसं एक्सप्लेन करायचं, मग सांगितलं इट इज अ पिरियडिक मोशन, दॅट इज सर्क्युलर मोशन इज अ पिरियडिक मोशन. आता सांगितलेलं एक्सप्लेन करायचं, मग 2 मार्क. स्टेट कॅरेक्टरिस्टिक्स आलं तर फक्त एवढंच लिहायची 2 वाक्य. काय लिहायचं हे किती मार्कावर ठरतं ते आत्ता आपणाला वेगवेगळ्या प्रकारे विचार करून परीक्षेत जसं विचारले तसं लिहायचं. आपण शिकवताना सगळं शिकवायचं, परीक्षेला कशा प्रकारे प्रश्न असाच येईल असं सांगता येत नाही. स्टेट पण येईल किंवा स्टेट अँड एक्सप्लेन, म्हणजे आपणाला 1 मार्काची पण तयार झाली आणि 2 मार्काची पण तयार झाली, आणि ती तयारी फक्त परीक्षेत लिहिण्यासाठी झालेली नाही, ती अंडरस्टँडिंग झाली पाहिजे. जर ह्याचं अंडरस्टँडिंग नाही झालं तर तुम्हाला सीईटीला तुम्ही चालणार नाही व्यवस्थित, MCQला चालणार नाही, नीटला जेईला कशाला चालू शकत नाही तुम्ही. तर याचं परफेक्ट अंडरस्टँडिंग आहे. नाऊ धिस फिजिक्स इज फॉर परफेक्ट अंडरस्टँडिंग. त्यासाठी कन्सेप्ट महत्वाचे आहे. आपणाला पाठ करून परीक्षेत लिहायचं नाही, आपणाला समजून परीक्षेत लिहायचं आहे. मग परीक्षेला एखादा MCQ झाला याच्यावर आधारित वेगळ्या प्रकारे तरी सुद्धा आपण तो कधी वाचलेला नसला तरी सोडवतोय. आता बघा यामध्ये आपणाला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन परत सांगतो तुम्हाला. प्रश्न आहे स्टेट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. उत्तर काय बघा, वर लिहायचं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. आकडा 1 इट इज ऍक्सेलरेटेड मोशन, आकडा 2 इट इज पिरियडिक मोशन. स्टेट अँड एक्सप्लेन आलं तर याचं एक्सप्लेनेशन आपण इंग्रजीत लिहायचं आहे, आपण मराठीत समजून घेतोय. मराठी का सांगतोय मी, समजण्यासाठी सांगतोय, पण समजलेलं शेवटी लिहायचं आहे कशात, इंग्लिशमध्ये लिहायचं आहे, मराठीमध्ये लिहायचं नाही. त्यामुळे परत त्याचं इंग्रजीत कसं सांगायचं बघा. इट इज ऍक्सेलरेटेड मोशन, याचं एक्सप्लेनेशन काय बघा. व्हेन बॉडी परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, माझ्या हाताच्या ऍक्शनकडे बघा कसली मोशन आहे, सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे असंच केलं पाहिजे. तर सर्क्युलर मोशन म्हणजे असं करून चालेल का, की असं काय ना असं चालेल नाही चालत. When body performing circular motion, the direction of linear velocity at given instant of time is always tangential. Jai Hanuman.